नाही तुमच्याकडून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष तुमचा आणि माझे पहिले गुरु विजयाताई शिंदे आणि सुनताई वडील तुम्ही काम करत होते. मी आंबेगाव तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून काम पाहत असताना आज जसं आता त्या ताईंनी सांगितलं की ग्रामीण भागात पहिले छोट्या समस्या पाहाव्या लागतात. अगदी रेशमी कारणापासून संजीवनी निराधार योजनेपासून आता माझी मुलगी डॉक्टर असल्या कारणानं आणि मी स्वतः हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर असल्याकारणानं मी पूर्ण संपूर्ण तालुक्यात प्रथम आरोग्याच्या सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण टोटल आंबेगावची जी ॲम्ब्युलन्सची आहे संपूर्ण ॲम्ब्युलन्स माझ्या अंगात चालतात. पहिल्याच्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स चालायच्या आणि त्या मनमानी कारभार करायच्या त्यांच्यावर सुद्धा अंकुश आपण आता ठेवलेला आहे आणि त्या ॲम्ब्युलन्सचा मुद्दा मी त्यानंतर मी मावळ भाग अगदी आमचं आंबेगावचं वरचं पारदरा पसारवाडी माळी त्या भागापासून राजनगावपर्यंत मी शिवसेनेचं जरी तालुका प्रमुख असताना आघाडीतले काही निर्णय मला मान्य झाले नाही आणि मी माझ्या स्वबळावर अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली. एक महिला फक्त मी एक फेरी केली की जेणेकरून माझ्याकडे स्वतः एक ताकद दाखवली. त्याच्यातूनच काही महिलांचे जे पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असतात तहसील कार्यालय पुराणी कार्यालय गोष्टी काही कामं असतात मी अगदी कुणाचा एक चहा न पिता स्वतः मी प्राध्यापक आहे डॉक्युमेंटरी मला सर्व येतं कळतं. एकदा काही माहिती नसतील त्या गोष्टींची माहिती घेते अभ्यास करते आणि तिथं महिलांचे प्रश्न सोडवण्यात आणि मी प्रथम ज्यावेळी प्रवेश केला मला खूप पहिला चुकल्यासारखं वाटत होतं की मी कुठंतरी चुकीचं पाऊल उचललं. परंतु मला आज इथं आल्यावर इतकं समाधान वाटतं की मी कुठंतरी माझ्या कळपात आली म्हणजे कुठं मी कळप चुकलेलं नाही आणि मला परत काहीतरी चांगली करण्याची संधी मिळेल आणि खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूरची 42 गावं इकडं माझं संपूर्ण कार्य चालू आहे. आणि यामध्ये मला एक सांगायचं फक्त आंबेगावमध्ये मी सध्या दक्षता समितीमध्ये होते त्या पक्षातून होते परंतु आता मला आंबेगावमध्ये दक्षता समिती स्थापन करण्यासाठी मी आता सुरुवात केली शकते. ताईंनी मला शब्द दिला मी तुमच्याबरोबर प्रत्यक्ष आहे आणि मला जर तुम्ही सर्व महिलांनी ताकद दिली तर आज आपण महिलांसाठी काही करू शकतो. आणि मी माझं फक्त थोडक्यात सांगते कामं सांगत असताना माझ्याकडे काही नसताना ज्यावेळी आता काही मी सांगितलं संजीव गांधी निराधारचं त्यांनी कामं केली मी पण माझ्या तालुक्यात माझ्याकडं ज्या निराधार मुलं आहेत अशा 28 मुली माझ्याकडे दत्तक पालकत्व सुद्धा दिला आहे. त्यांचं शैक्षणिक आरोग्य सुविधांमध्ये आता मध्यंतरी आमच्या तालुक्यात जरा सर्पदंशाच्या लसी उपलब्ध नव्हत्या तरीही मी आमच्याकडे एका पुरुषाला महिन्यात जातीचा साप चावला होता आणि त्याच्यात पूर्ण शरीरात विष वाढवण्यात येते. त्याच्यासाठी मी 35 इंजेक्शन माझ्या लेवलवर म्हणजे मी माझ्या स्वतःच्या लेवलवर म्हणा ताकदीने म्हणा जबरदस्तीने दादागिरी करून नाही 35 इंजेक्शन त्या माणसाला मिळून दिले. अगदी एक इंजेक्शन 1 लाख रुपयाचं आहे आणि तो पण फक्त समाजकार्य आपण करत असतो त्यामध्ये आपण फळाच्या अपेक्षा काही ठेवत नाही परंतु काही चुकीच्या गोष्टी न वाटल्यामुळे आणि मी सुद्धा निलंबे तेच बघते आणि या सर्वांना मी सांगते आपल्या सर्वांना 2 हातांनी आपले साहेब आशीर्वाद देत आहेत आणि हा आशीर्वाद शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी दिलेला आहे. आणि हाच आशीर्वाद महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि शिवसेना वाचवण्यासाठी आपण सगळ्या लाडक्या बहिणींनी त्यांना साथ दिलेली आहे. अशी साथ आपण कायम त्यांना द्यायची. मगाशी आमच्या मनीषाताई बोलल्या आणि मग ते वाक्य त्यांनी संपवलं की आपल्या लाडक्या बहिणी ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्यांशी आपण संपर्क साधायचा आहे आणि त्यांची एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. म्हणून आता ज्या काही पदाधिकारी आपल्या झालेल्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की प्रत्येकीने आपापल्या भागात ज्या ज्या काही लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्या सगळ्यांशी संपर्क साधायचा आहे आणि वारंवार त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणासाठी फोन करायचा त्यांना जाऊन भेटायचं. काही या महिन्याची तुम्हाला भाऊबीज भेट आली की नाही जर नाही आली असेल तर काय अडचण आहे कधी झालं संपर्क साधा
ते आम्ही चालू करून देऊ, अशा तऱ्हेने जर आपण संपर्क साधतात तर त्यांची जवळीक आपल्याकडे राहील. आणि म्हणून असे जे काही विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात, आता सध्या आपण जास्त भर दिलेला आहे, कारण निवडणुका अजून खूप लांबीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे सध्या आपण पक्षपातळीकडे जास्त भर दिलेला. आणि आता आपल्या उपनेत्यांनी सांगितलं की आम्ही 1,01,000 सदस्य नोंदणी या जिल्ह्यातून करणार आहोत. शिंदे साहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की सगळ्यांना इकडे घ्या. सगळ्यात सगळ्या आल्या, जे आले ते आपलेच आहेत. त्या पक्षामध्ये आपण एकत्र शिवसेनेमध्ये त्यांनी 30-30 वर्ष काम केलं. आणि तुमचा अत्यार म्हणजे सुभाताईंचं उदाहरण देईल किंवा कल्पनाताईंचं उदाहरण देईल, त्या इकडेच होत्या ना, आपण एकत्रच होतो. आता त्या आपल्या नंतर इकडे आल्या म्हणून लगेच काही ते आपल्यापेक्षा सिनियर होत नाही किंवा आपण फार मोठे सिनियर होतो. परंतु आपल्याला आपल्याकडे खूप पद आहे, आपण सगळ्यांना समावेश द्यायचंय. सगळ्यांना बघा, आणि शेवटी काय राजकारणात आपण 2 गोष्टींसाठी असतो. आम्ही इथे बसलेल्या काय, तुम्ही काय. एक तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्स म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात आपल्याला जायचं आहे, निवडणूक लढायची आहे. त्यातनं महायुती आहे, वॉर्ड सुटतील नाही सुटतील, मग त्यातनं समित्या आहेत, महामंडळ आहेत, सगळं काही आहे. परंतु मला असं वाटतं की कोणी आल्यामुळे आपलं काही कमी होतं असं मला वाटतं. कारण प्रत्येकाने आपापले ध्येय आणि आपापल्या मर्यादा ठरवून घ्यावं की आपण इथे का आलो, आपण राजकारणात कशासाठी आलो. राजकारण असं म्हणलं की बाळासाहेब ठाकरे सांगतात, परंतु या पक्षात नवीन असल्यामुळे एखादा शब्द चुकून जाऊ नये, जुन्या कोणाची नावं तोंडात आली देखील होऊ शकतं. परंतु काही जेव्हा तुम्ही शिंदे साहेबांकडे प्रवेश केला त्यावेळेस माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला वाटलं की नक्कीच चुकलेलं आहे. कारण मीनाताई हे ज्या आहेत त्या निस्वार्थीपणे शिवसेनेमध्ये काम करत असताना, कुठल्याही पदाची कशाची अपेक्षा न करत असताना त्या जर गेल्या म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय आणि आपल्याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तिथं जावं लागणार आहे हे त्यावेळेस वर्ष झाले. कदाचित पुढं उशीर झाल्यामुळं सिनियरिटी मध्ये आता मागे आहे असं थोडस वाटलं. परंतु जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा आमचे मावळचे लोकप्रिय महासंसद खासदार श्रीरंगप्पा वारणे यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला. आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी मला उपनेते पदाची जबाबदारी दिली. त्याचं कारण असं की 1997 पासून मी सतत 3-4 टर्म नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होते, विरोधी पक्षनेता होते, 2दा विधानसभेची निवडणूक लढले. अत्यंत थोड्या मतांनी त्या निवडणुकीमध्ये मला पराजय बघावा लागला, परंतु न थांबता काम केलं. पण फरक एवढाच आहे, सतत विरोधी पक्षात असताना काम केलेले. त्यामुळे आता सत्तेत आलंय असं कुठं वाटत नाहीये. म्हणजे सत्तेत आल्याची कामं कशी करायची ताई हे शिकायचंय. आणि त्यामुळं काय अग्रेसिव्हली काम केलं जातं. आल्याच पहिलं आंदोलन मंगेशकर हॉस्पिटलवरती केलं, आपण सगळ्यांनी बघितलं असेल. आणि आपण आंदोलन केलं, आपण सत्तेत आहोत, आपण आंदोलन केलं तर बरोबर केलं तर चूक केलं याच्यामध्ये न जाता एका महिलेवरती अन्याय झालाय, एका महिलेचा जीव गेलेला आहे, आपण उभं राहिलं पाहिजे. कारण शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्ष हा खूप मोठा आहे आणि एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय मदतीचं काम करत असताना एक महिला वैद्यकीय उपचाराविना गेली तर शिंदे साहेबांवरती कोणी टीका करू नये म्हणून शिवसेनेच्या आम्ही सगळ्या पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते आंदोलन केलं. आणि आज पुणे इथल्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये म्हणजे मी 12 मार्चला प्रवेश केला काही, म्हणजे जेमतेम एक महिना 1.25 महिना झालेला आहे. आणि एवढ्या काळामध्ये मला सगळ्यांची परिचय झालेला नाही, सगळ्यांना भेटावं, कामाची जी पद्धत आहे. शिवसेनेत 29 ते 30 वर्ष कामाचा अनुभव जरी असला तरी शिवसेनेचा कामाचा अनुभव हा जुना आहे. आणि यासाठी आमच्या छोट्याशा मागणीवरनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या मुख्य नेत्या, राज्याच्या नेत्या मीनाताई कांबळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि आमदार डॉक्टर नीलमताई गोरे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या सचिव आणि आमदार
मनीषाताई कायंदे, या दुसऱ्या आमच्या सचिव शीतलताई म्हात्रे, सभागृह ज्या नेत्या होत्या मुंबईला, कृष्णा विश्वासराव, उपस्थित आमच्या सहकारी धोनीताई गीतांजली धोणे, आमच्या पिंपरी चिंचवडच्या संपर्क प्रमुख वैशालीताई सूर्यवंशी, उपस्थित सर्व